नागपूरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर नागपूर महानगरपालिकेची कारवाई, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त। नागपूर हिंसाचारामधील अनेक संशयित आरोपी अद्यापही फरार, अनेक आरोपी तेलंगणा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आश्रयाला गेले अशी माहिती। नागपूर हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, ठाकरेच्या सेनेचे नागपूरचे जिल्हा प्रमुख उत्तम कापसेंची मागणी। हिंसाचार प्रकरणी अनेक निर्दोष लोकांना अटक झाल्यामुळे त्यांची सत्यता सुद्धा तपासली जावी। नागपुरात ही संचारबंदी उठवली, गेल्या सोमवारपासून 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू होती। अखेर 6 दिवसानंतर संचारबंदी पूर्णपणे उठवली। नागपूर दंगली प्रकरणी एकतर्फी कारवाई होतीये, संजय राऊतांचा आरोप। दंगलीची ठिणगी दोन्ही बाजूने पडली असून सर्वांवर समान कारवाई होणं गरजेचं, राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी गृह खात्याचा राजीनामा द्यावा, त्यांना गृह खात्याचं काम झेपत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। नागपूर हिंसाचारानंतर सोशल मीडियावरील धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्टवर ग्रामीण पोलिसांची कारवाई सुरू। आतापर्यंत नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 3 आरोपींच्या विरोधात कारवाई। रायगड किल्ल्यावरच्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नसल्यामुळे समाधी हटवण्याची मागणी। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, या संभाजीराजे छत्रपतींच्या विधानाला आमचं समर्थन आहे। वाघ्या नावाचा कुत्रा कपोलकल्पित आहे असं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलं। वाघ्या कुत्र्याचं शिल्प हटवलं पाहिजे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, अमोल बिटकरांची मागणी। पुतळाबाई सती गेल्या त्यावेळेस वाघ्या नावाचा कुत्रा यानं आगीत उडी मारली असा कुठलाही संदर्भ नाहीये, बिटकरींचं वक्तव्य। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।